सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला असं कोणी सांगितलं, की आजपासून तुम्हाला कोणतेच अधिकार मिळणार नाही. जर तुम्हाला असं सांगितलं गेलं, की आजपासून तुम्ही कोण्या धर्माचं पालन करायचं हे तुम्हाला सरकार सांगणार. तुमच्या मुलाला शिक्षण मिळणार नाही. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला सरकारच्या परवानगीशिवाय बाहेर जाता येणार नाही. जर असं जर झालं, तर कसं होईल? खरंच तुम्हाला असा भारत देश आवडेल का? का तुम्हाला असा भारत देश हवाय? नक्कीच नाही. मित्रांनो, आपण ज्या आज देशामध्ये वावरत आहोत, ज्या देशामध्ये आपण स्वतंत्रपणे जगत आहोत, ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे या भारताला लाभलेल्या सर्वोच्च एका गोष्टीमुळे म्हणजेच भारतीय संविधानामुळे. नमस्कार सर्वांना. माझे नाव आहे सुमित विजय कांबळे. गाव भोगो धनोरा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, राज्य महाराष्ट्र. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हाट्टा येथील मी तृतीय वर्षामध्ये शिकत आहे व आज भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षापूर्तीनिमित्त आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला अत्यंत आनंद होत आहे. व आजचा माझा विषय आहे संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य. हा विषय फार व्यापक आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला आजच्या विषयाला आणि वक्तृत्वाला मी सुरुवात करतो. मित्रांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. परंतु खरं स्वातंत्र्य आपल्याला खरंच मिळालं होतं का? देश स्वतंत्र झाला म्हणजे आपोआप देश चालत नाही. त्यासाठी हवे आहेत नियम, हवे आहेत कायदे आणि प्रत्येक नागरिकाला हवं असतं त्याचं संरक्षण. त्याच्यासाठी मूलभूत गरजा ज्या असतात त्या प्रत्येक गोष्टी या देशातल्या नागरिकाला पाहिजे होत्या. मग प्रश्न असा निर्माण झाला की ह्या सगळ्या गोष्टी मिळणार कशा? मग 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एक समिती नेमण्यात आली, मसुदा समिती. व या समितीचे अध्यक्ष म्हणून महामानव परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक झाली व त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांच्या अथक परिश्रमातून जगातील सगळ्यात चांगली, सर्वात चांगली लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाला सर्वोच्च संविधान प्रदान केलं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान भारत देशाने स्वीकारलं व 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान या देशाला लागू झालं. मित्रांनो, संविधान म्हणजे फक्त एक पुस्तक आहे का? इज जस्ट अ बुक? नो. हे पुस्तक नाहीये. तुम्हाला, मला आणि या देशामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्राण्याला, मुक्या जनावराला, सगळ्यांना समान अधिकार देणारी गोष्ट म्हणजे भारतीय संविधान. विचार करा की एका शाळेमध्ये दोन विद्यार्थी आहेत. एक गरीब आहे आणि एक श्रीमंत आहे. पण गरीबाकडे पैसे नाही आहेत. त्याला तर शिक्षण घ्यायचं आहे. पण श्रीमंताकडे पैसे आहेत. तो शिक्षण कुठेही घेऊ शकतो. पण या मग गरीबाचं काय? तर यासाठीच या भारतीय संविधानामध्ये एक कलम लागू करण्यात आली. ज्या कलमेअंतर्गत प्रत्येक देशातल्या विद्यार्थ्याला मोफत शिक्षण प्रदान करण्यात येईल. वयवर्ष 5 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण हे सक्तीचं केलं. कारण या देशातला विद्यार्थी हा शिकला पाहिजे. तो समाजामध्ये चांगला वागला पाहिजे. तो बोलला पाहिजे. आणि तो बोलेल कसा? जेव्हा त्याला संविधानाची, जेव्हा त्याला शिक्षणाची, जेव्हा त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती होईल. मित्रांनो, विचार करा, आपण कधी मुक्तपणे वावरत नव्हतो. 1947च्या आधीच्या काळामध्ये आपल्यावर फार अन्याय, जुलूम केलेला आहे इंग्रजांनी. बघ आताही तो जुलूम व्हायचा का? कारण एक काळ असाही होता ज्यावेळी वर्णव्यवस्था होती. जाती-जातीमध्ये विभागणी केलेली होती. मग एक उच्च वर्ग एका खालच्या वर्गावर जोर जबरदस्ती करायचा, त्याच्यावर अन्याय करायचा. मग हा अन्याय दूर करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये एक कलम ऍड केली आणि त्या कलमेअंतर्गत भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र धर्म, त्याच्या धर्माचे पालन करण्याची व त्याला या देशामध्ये स्वतंत्रपणे वागण्याची आणि कुठल्याच प्रकारे या देशातल्या कुठल्याच नागरिकावर जातीयता होणार नाही, अस्पृश्यता होणार नाही. कलम 17 अंतर्गत या देशातली पूर्णतः अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. मग याचा फायदा काय होतो? लोकांमध्ये समानता वाढते, एकमेकांशी संवाद वाढतो. जात जर आडवी येत असेल तर नक्कीच काही गोष्टी कमी होतात. मित्रांनो, शिक्षणाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, धर्माचे पालन करण्याचा अधिकार
आपल्या समोर मी बोलत आहे आणि हा अधिकार सुद्धा मला दिलेला आहे भारतीय संविधानाने. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला पाहिजेच. कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु शिक्षण जर मिळालेच नाही तर मग मग या देशातला तरुण हा काय करणार? बेरोजगारीमध्ये जाणार आणि त्याच्या आयुष्याचं पार वाटोळच होणार. मग त्यासाठी त्याने शिकावं, त्यानं मोठं व्हावं, त्यानं लढावं आणि जगासमोर एक चांगलं उत्तम उदाहरण म्हणून बनावं. ह्यासाठी या देशातल्या संविधानाने सगळ्या गोष्टींचा विचार करून या प्रत्येक तरुणाला एक नवीन उमेद म्हणून शिक्षणाचा अधिकार दिला. काही स्त्रियांना अगोदरच्या काळामध्ये बाहेर जाता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं. परंतु आज त्या मुक्तपणे वावरत आहेत. हाही अधिकार संविधानाच्या माध्यमातून आला. परंतु जर भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये जर आपल्याला एखादे मूलभूत अधिकारापासून आपल्याला कोणी वंचित करत असेल, आपल्याला कोणी रोखू शकत असेल, तर कलम 32 म्हणजे द हार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्या अंतर्गत आपण सरळ सरळ सर्वोच्च न्यायालयाची दारे खटकवू शकतो. जर आपल्याला आपल्या मूलभूत हक्क अधिकारांपासून कोणी वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजे विचार करा किती गोष्टीचा त्यांनी विचार केला आपल्यासाठी. प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट लिहिल्या गेली. कोणत्याच व्यक्तीला कसल्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. मित्रांनो, ह्या तर झाल्या संविधानाच्या बाजू. हे तर झाले आपले मूलभूत हक्क. बघा आपले कर्तव्य काय? कलम 51 ए याच्या अंतर्गत आपले कर्तव्य आहेत, की आपण या देशाचे राष्ट्रध्वज, या देशाचा तिरंगा याचा सन्मान केला पाहिजे. भारतीय संविधानाला वाचलं पाहिजे. भारतीय संविधानाचा आदर केला पाहिजे. या देशासाठी, या भारत मातेसाठी जे सुपुत्र फासावर चढले, त्यांचा आपल्याला अभिमान बाळगता आला पाहिजे. आणि मित्रांनो, हे आपले कर्तव्य आहेत. ह्याचा आपण प्रत्येकाने पालन करायलाच हवं. आणि मला वाटतं, की आणखी ही गोष्टी आपण काही लक्षात घ्यायला पाहिजे. भारतीय संविधान हे काय एक फक्त पुस्तक नाही मी म्हणालो होतो. ही प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगते, शिकवते, जगवते, वाचवते, बोलायला लावते आणि आपले हक्क, आपले अधिकार आपल्याला जाणून घेण्याची ताकद निर्माण करून देते. ते म्हणजे भारतीय संविधान आहे. आज आपण पाहत आहोत, की खूप काही गोष्टी आपल्या देशामध्ये घडत आहेत. त्यांना कोणी पाठिंबा देणारे खूप मोठे लोक नसतील, परंतु जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी आवाज जर उचलायचा असेल, तर भारतीय संविधान तुमच्या पावला पावलाला तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला तुमचा हक्क, तुमचा न्याय, तुमचा अधिकार मिळवून देण्याचं काम हे भारतीय संविधान करेल. मग मित्रांनो, हे भारतीय संविधान आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे, किमान वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना, बाळांना, लेकरांना आजूबाजूच्या परिसरामध्ये हे शिकवलं पाहिजे, की संविधान हे किती महत्वाचं आहे आणि संविधान हेच महत्वाचं आहे. प्रत्येक धर्माचं स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे वागणं, ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या येतात त्या भारतीय संविधानाच्या अंतर्गत येतात. ह्या पण गोष्टीला जागलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि आपल्याला एक सुजाण, एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून जर यायचं असेल, तर आपण भारतीय संविधानाची परिपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. नक्कीच या वक्तृत्वामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील, तर त्यासाठी माफी मागतो. पण ज्या काही गोष्टी मी सांगल्या, त्यावर आपण खरंच विचार केला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुमच्या मित्रासोबत, तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाशी शेअर करा. ठीक आहे. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये या माझ्या वक्तृत्वाला मी इथेच थांबवतो. बाकी स्पर्धक म्हणून आयोजकांचे, नियोजकांचे, सर्वांचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.